आपण प्रदर्शन प्रमाणे उद्या 2 दिवस प्रदर्शन येणार. हा फॅन जर का चालू म्हणजे सुरू आहे याची जी इलेक्ट्रिसिटी जनरेट आहे म्हणजे आणि या बॉक्समध्ये जनरेट होते आणि बॉक्समध्ये जनरेट झाल्याच्यानंतर जी आपल्याला होममध्ये घ्यायची असेल आपल्या घरात इलेक्ट्रिसिटी घ्यायची असेल तर ती घ्यायची उपलब्ध म्हणजे बरोबर आहे किंवा नाही तर ते पाहण्यासाठी ही लाईट दिलेली आहे. आणि ही लाईट जर का बरोबर काम करायला लागली की म्हणजे आपल्याला समजतं की ह्या घरात इलेक्ट्रिसिटी यासाठी उपलब्ध आहे. चालू ठीक आहे, सगळेजण शांत बसले. थँक्यू. त्यांनी बसून घ्यावं. विज्ञानाने केली प्रगती, विज्ञानाने दिला एक नवा ध्यास, विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस. डॉक्टर सी.व्ही. रमन यांचे रमन इफेक्टला नोबेल प्राइज 28 फेब्रुवारी 1930 ला मिळाले होते. या प्रित्यार्थ आपल्या भारत देशामध्ये हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारीला साजरी होतो विज्ञान दिवस. शाळा महाविद्यालय संपूर्ण भारतात खरंच अभिमान वाटावा विश्वविक्रम करणाऱ्या इस्रोचा एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात झेपावतात. वैज्ञानिक संशोधक यांच्या प्रयत्नांनी भारताचे नाव अग्रेसर या जगतात. अशा या संपूर्ण वैज्ञानिक संशोधकांस वंदन करून करते मी आजच्या कार्यक्रमास सुरुवात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जीवन जगताना संगत असते मित्रांची, सोडवणे अवघड उदाहरणे म्हणत होते सूत्रांची, सोडवणे अवघड उदाहरणे म्हणत होते सूत्रांची, सुकर करणे जीवन मदत विज्ञान
त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. आपल्या शाळेचे उपप्राचार्य माननीय श्री ठोंबरे सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. व आपल्या शाळेचे पर्यवेक्षक व आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री ठोंबरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते आजच्या आपल्या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन झालेले आहे. तर मी या वर्ग 8 मधील पूर्व धन्वे व मी राजकन्या धन्वे आजच्या विज्ञान सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो. विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटवूया. विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटवूया. करुणी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन तेच कार्यक्रमाचे वाढवूया. तेच कार्यक्रमाचे वाढवूया. तर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे. ज्येष्ठ शिक्षक कुठे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शेळके सर यांचे स्वागत आपल्या शाळेचे बैरागी सर ते करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष नानासाहेब बाहेकर यांचे स्वागत आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष श्री शेळके सर करतील यांना अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री ठोंबरे सर यांना कबाडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री बोंद्रे सर यांचे स्वागत कुलवंत सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या शाळेचे विज्ञान शिक्षक श्री शेटे सर यांचे स्वागत कुहिले सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. व महाजन सर यांचे स्वागत पवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. कुलकर्णी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर यांचे स्वागत हाफिज सर करतील. गवले मॅडम यांचे स्वागत आवटे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर सी व्ही रमण यांच्या वेशभूषेत असलेला 8 क मधील विद्यार्थी ध्रुव महापारी याचे स्वागत आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शेळके सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. करिता 9 क मधील विद्यार्थी स्वागतासाठी मी
दंडे सर यांचे स्वागत कुठे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जमलो आपण सारे विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात. आजचा 16वा तास जमलो आपण सारे विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात. बोलावते मी हाके सरांना सादर करण्यास करतात. माता सरस्वती डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडनं मला उच्च स्वरामध्ये काही घोषणा या ठिकाणी तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. मी म्हणतो फक्त पाठीमागे आपल्याला घोषणा द्यायची आहे. भारत माता की, भारत माता की. त्यानंतर जय जवान, जय जवान. त्यासोबत आणखी एक घोषवाक्य आपल्याला द्यायचं आहे. विज्ञान. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. पुन्हा एकदा जय जवान, जय जवानच म्हणा. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री शेळके सर, मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष तसेच आपल्या विद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय श्री नानासाहेब बाहेकर सर, मंचावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय श्री डोंगरे सर, मंचावर उपस्थित तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय श्री बोंद्रे सर, यासोबतच मंचावर उपस्थित सर्व विज्ञान शिक्षक बंधू भगिनी, यासोबतच मंचावर उपस्थित 8 मधील ध्रुव मापारी जो डॉक्टर सी व्ही रमण यांच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी आला, यासोबतच आपल्या विद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय श्री देशमुख सर, यासोबतच आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, यासोबतच या कार्यक्रमाचे सहप्रमुख कुलवंत सर, यासोबतच गवले मॅडम, कबाळे मॅडम तसेच आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्यासोबतच उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो,
प्रश्न कितीही गहन असो उत्तर देते विज्ञान. प्रश्न कितीही गहन असो उत्तर देते विज्ञान. तर्करूपी सुगंधाने अत्तरही देते विज्ञान. तर्करूपी सुगंधाने अत्तरही देते विज्ञान. अंधश्रद्धेच्याही पलीकडचे पाहू शकते विज्ञान. अंधश्रद्धेच्याही पलीकडचे पाहू शकते विज्ञान. तुमच्या माझ्या श्रद्धेसोबतही तुमच्या माझ्या श्रद्धेसोबतही राहू शकते विज्ञान. राहू शकते विज्ञान. जय विज्ञान, जय विज्ञान, जय विज्ञान. विद्यार्थी मित्रांनो, 28 फेब्रुवारी हा दिन आपल्या संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असतो. याच अनुषंगाने आपल्या विद्यालयामध्ये आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. याच अनुषंगाने आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हाच उद्देश समोर ठेवून आपण आपल्या विद्यालयामध्ये या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं विज्ञान सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं होतं. या विज्ञान सप्ताहामध्ये विज्ञान विषय संबंधित विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विज्ञान विषयाच्या आकृत्यांची रांगोळी स्पर्धा असेल, त्यासोबतच विज्ञान विषयाला अनुसरून निबंध स्पर्धा असेल, भाषण स्पर्धा असेल, त्यासोबतच विज्ञान विषयाच्या चित्रांची चित्र प्रदर्शनी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं विज्ञान प्रदर्शनी, अशा विविध स्पर्धा या विज्ञान सप्ताहाच्या निमित्तानं आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित केल्या होत्या. आपल्या 8 ते 9च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येमध्ये या विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढं सांगू इच्छितो की 28 फेब्रुवारी याच दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 ला आपल्या भारतीयांसाठी एक गौरवाची बाब ही आपल्या भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी जे संशोधन कार्य केलं होतं त्याच कार्याला नाव देण्यात आलं होतं रमन इफेक्ट. या रमन इफेक्ट याचमुळे आपल्याला जे काही प्रश्न पडले होते, विज्ञानाला जे काही प्रश्न पडले होते की आकाशाचा रंग निळा का असतो, पाण्याचा रंग निळा का असतो, प्रकाशाचे परावर्तन होतं नेमकं कसं होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं या रमन इफेक्ट या संशोधनामुळे भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगाला ती मिळाली होती. आणि म्हणूनच 28 फेब्रुवारी हा दिन आपण भारतवासियांनी हा दिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण घोषित केलेला आहे आणि दरवर्षी तो आपण आपल्या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आपण साजरा करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या विज्ञान दिनाच्या बद्दल माहिती देण्यासाठी अनेक वक्ते या ठिकाणी आहेत, म्हणून मी तुमचा या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. फक्त एवढं सांगू इच्छितो, प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यावर असतो कळस, प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यावर असतो कळस. ज्ञान, शिस्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, ज्ञान, शिस्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हीच एक खरी आपल्या आदर्श विद्यालयाची ओळख, हीच एक खरी आपल्या आदर्श विद्यालयाची ओळख. या ठिकाणी माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी पूर्णविराम देतो, थांबतो. धन्यवाद. आपल्या शाळेचे माजी प्राचार्य माननीय श्री देशमुख सर यांचे स्वागत शेटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. उत्तर देतो विज्ञान. तर्काच्या सुगंधाने उत्तर देतो विज्ञान. अंधश्रद्धेच्या पलीकडे पाहू शकतो विज्ञान. तुमच्या माझ्या श्रद्धेसोबत राहू शकतो विज्ञान. तर या विज्ञानाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी येत आहे वर्ग 8 क मधील कीर्ती वाहक. या मानवांनो या रे या, अज्ञान सोडून विज्ञान घ्या. या मानवांनो या रे या, अज्ञान सोडून विज्ञान घ्या. मानवतेचा जन्म तुमचा विकासाच्या शिखरावर घेऊन जा. नमस्कार, मी कुमारी कीर्ती अंकुश वाघ, वर्ग 8वा क. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे बालवैज्ञानिक मित्रमैत्रिणींनो, दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करतो. आपल्या भारतात विज्ञान आहे, पण भारतीय समाजात विज्ञान हवे तितके नाही. म्हणून सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचावे हा उद्देश आहे या विज्ञान दिनाचा. खरं तर आपल्या दिवसाची सुरुवात अलार्मच्या घड्याळ आणि वर्तमानपत्रानेच होते. मोबाईल हा मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक बनला आहे. टीव्ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत क्षणोक्षणी आपण विज्ञानाचा आधार घेतच जगतो. विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. त्याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखरच अंधारा आहे. त्याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखरच अंधारा आहे. भारतातील नोबेल पुरस्कार
वेंकटरमण म्हणजे डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ हा दिवस आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. विज्ञान दिन आणि डॉक्टर सी.व्ही. रमण यांची माहिती किती जणांना असेल हा संशोधनाचा विषय आहे. विज्ञानाने शोध लावलेल्या असंख्य गोष्टींशी माणूस घट्टपणे जोडला गेला आहे. तरी विज्ञानाच्या जवळ जाण्यास मनात धरत नाही. आजही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. समाजाची कीड असणाऱ्या समाज विघातक अशा अंधश्रद्धांना माणूस तिलांजली केव्हा देणार? मंदिरांमध्ये यात्रांना चमत्कार पाहण्यासाठी चेंगराचेंगरी होऊन जीव जाईपर्यंत गर्दी करणारा माणूस विज्ञान प्रदर्शनीला गर्दी केव्हा करणार? आभासी जगात घेऊन जाणाऱ्या अभिनेत्यांना, निवडणुकीपुरती खोटी आश्वासने देणाऱ्या नेत्यांना प्रोत्साहन करणारे लोक शास्त्रज्ञांचा सन्मान केव्हा करणार? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने प्रचंड प्रगती केली आहे. आपले जीवन खूप सुखकर केले आहे. पण नकळत माणूस विज्ञानाचा गुलाम बनला. अचानक लाईट गेली, मोबाईल बंद पडला तर माणूस बेचैन आणि दुःखी होतो. माणसाने विज्ञानाचा वापर जरूर करावा, पण त्याच्या हातातील खेळणे बनू नये. जर माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून जगले तरच विज्ञानाने साजरा करण्याचा हेतू सफल होईल. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विज्ञानाचे महत्त्व ओळखून जय जवान जय किसान जय विज्ञानचा नारा दिला. आजच्या या विज्ञान दिनी चला संकल्प करूया म्हणून विज्ञानाची कास करूया, मानवजातीचे कल्याण करूया. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. धन्यवाद. कीर्ती. तर यानंतर मी वर्ग 8 ग मधील स्नेहल पाटील हिला मंचावर आमंत्रित करते. Good afternoon to respected chief guest, principal and teachers and all my friends. Today we are here to celebrate National Science Day. I would like to speak few words about this great day. National Science Day celebrated in India every year on 28th February. It is celebrated to mark the discovery Raman effect by Indian physicists. It is celebrated mark to discovery by Raman effect India. C.V. Raman was awarded in the physics 1930 Nobel Prize. This is first Nobel Prize for India, the field of science. First National Science Day celebrated in 28th February 1987. A National Science Day celebrates this spread of one message: importance of science in daily life of the people, and to the display activities, efforts, and the achievement of the field of science for human welfare. This great day celebrated in schools, colleges, universities, research and science all over country. This great day given an opportunity for the scientific minded people, and the theme of National Science Day for year 2022 is the integrated approach, S&T for sustainable future. My dear friends, one scientific invitation can change world forever. Thank you. धन्यवाद स्नेहल. यानंतर 8 ग मधील मुलींना मी पोयम सादरी करण्यासाठी बोलवते. If you want to know how a plant grows, it takes water, air, sunlight, and makes cellulose. Every plant can do this fundamental process, and we can call it photosynthesis. Unlike me and you, plants make CO2, and they make oxygen. Every plant can do this fundamental process, and we can call this photosynthesis. It's a miracle how all the wind catches sunlight in the leaves of the plants and the trees. A plant of any size can do it in one price, but we are not green, so we can photosynthesize. Every plant can do this fundamental process, and we can call this photosynthesis. It's a miracle how all the wind catches sunlight in the leaves of the plants and the trees. Every plant can do this fundamental process, and we can call this photosynthesis. विज्ञानाला आपले समजून विज्ञानाची रूप फेडू, ज्ञानाचा डोळा उघडून विज्ञानाला हात जोडू. तर मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी 9 ग मधील आर्या पहाडे हिला मंचावर आमंत्रित करते. प्रकृति के प्रति मन में सम्मान और हृदय में प्यार है तो
मान्यवरी और मेरे प्यारे दोस्तों में इस सम्मानजनक सभा से पहले बोलने का इतना बड़ा अवसर पाकर मैं बेहद सम्मानित महसूस कर रही हूँ। पूरे भारत में हर साल 28 फरवरी को राष्ट्रीय विज्ञान दिन मनाया जाता है, लेकिन क्या आप वास्तव में जानते हैं कि हम इस दिन को क्यों मानते हैं? राष्ट्रीय विज्ञान दिन महान भारतीय भौतिक विज्ञानी सर चंद्रशेखर वेंकट रमन द्वारा रमन इफेक्ट के आविष्कार की याद दिलाता है। इसी तारीख को सर रमन ने 1948 में रमन इफेक्ट का आविष्कार किया था। विज्ञान के क्षेत्र में उनके इस योगदान के लिए सर रमन को वर्ष 1930 में भौतिकी में नोबेल पुरस्कार से सम्मानित किया गया था। विज्ञान के क्षेत्र में उनके इस योगदान के लिए प्रसिद्ध भौतिकी विज्ञानी के प्रति अपनी गरिमा और सम्मान को दिखाते हैं। समस्याओं के समाधान का हल पाओगे यदि विज्ञान की ताकत को समझ जाओगे। महर्षि व्यास ने श्रीमद् भागवत ग्रंथ में 10वें स्कंद के 40वें अध्याय में 29वां श्लोक जो विज्ञान पर और विज्ञान की सुंदरता पर प्रकाश डालता है वो यह है कि नमो विज्ञान मात्राय सर्व प्रत्यय हेतवे गुरु शेष प्रधानाय ब्रह्मणे अनंत शक्तये। हमारे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी जी ने कहा था, जय जवान जय किसान जय विज्ञान। भ्रांतियों से पर्दा उठाया और सच्चा ज्ञान दिया। भ्रांतियों से पर्दा उठाया और सच्चा ज्ञान दिया। हम घर बैठे दुनिया देख रहे, ये सौभाग्य हमें विज्ञान ने दिया, सौभाग्य हमें विज्ञान ने दिया। धन्यवाद आर्या। अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू, अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू, जिज्ञासा वृत्ती धारण करून विज्ञान दिन साजरा करू। तर विज्ञानाबद्दल नाटिका सादर करण्यासाठी मी 8वा मधील काही मुलींना मंचावर आमंत्रित करते. Principal, teachers and the chief guest of today's event. My name is Kumari Kirtan from class 8 here. Dear students, today is Science Day, and all of you know that we celebrate this day in the honor of our best scientist, Dr. Chandrasekhar Venkat Raman. Today, on the occasion of Science Day, our girl students are presenting a drama in front of you. This will give you more information about cell organisms. After this, I invite Kumari Asta Karanogale on the stage. My name is Kumari Asta Karanogale from class 8. Today, I am playing the role of nucleus. Hello, I am nucleus. I control all the cellular functions. I contain genetic information for reproduction. I control all the metabolic activities of the cell. I involve in transmission of hereditary characters like parents to offspring. I am the brain of cells. I brings about the growth of cells. I produces ribosomes by the nucleolus. This is the short information about me. Thank you. This I invite my Sruti on the stage. Good afternoon. My name is Sruti Sridhar from class 8. I am playing the role of Golgi complex. I am discovered by the scientist named Camille Golgi in the year of 1898. I am also known as Golgi body or Golgi apparatus. I am membrane-bound organelle present in all eukaryotic cells. I am made up of series of flattened stack pouches called as cisternae. This folded structure known as cisternae. I am telling about my functions. My first function is modifying of proteins. Second function, processing and sorting of proteins. Third function, creating the lisosomes. Fourth function, transporting lipids around the cell. Thank you. After this, I invite Kumari Vardha Vinodpidkar on the stage. Hello, myself Kumari Vardha Vinodpidkar. Today I am playing the role of the lysosome. Hello, I am lysosome. I am the most important cell organelle of the cell. My structure you can see here. I am simple, bound and filled with digestive enzymes. Many people call me waste disposal system of the cell also. Now you are thinking waste disposal system? Yes, waste disposal system. There are a lot of metabolic activities are happening in the cell. And there is lot of organic waste is generated. I digest that waste. My some main functions are: number 1, immune system. When a virus and bacteria attack the cell, I destroy them. So virus and bacteria, be careful. Next time when you enter into the cell, I will kill you. Number 2, suicidal bag. When a cell get old or get damaged, my digestive enzyme get burst and digest my own cell. And it is very helpful for the cell. For listening me carefully, thank you. I
I invite Kumari Kirti Ankushwa on stage. My name is Kumari Kirti Ankushwa from class 8. Today I am playing the role of mitochondria. Hello, I am mitochondria. I am also known as powerhouse of the cell. I continuously carry out oxidation and form energy inside the cell. I produce energy in the form of ATP, that is adenosine triphosphate. My outer membrane is porous and my inner membrane is deeply folded. These folds are called crystals. I have less number in plant cells than animal cells. I produce my own protein because my inner cavity is filled with proteinaceous gel like my trees containing ribosome, phosphate, granules and DNA. I also store calcium for cell signaling, generate heat, and I also involved in cells growth and death. This is the short information about mitochondria. Thank you. After this, I invite Kumari Rutuja Ding on stage. I am a vacuole. I am present in plant and animal cell both. I am a storage sac for solid or liquid content. I don't have any definite shape because my structure is changed according to need of the cell. I am one of the most important organs in a cell. My functions are to maintain osmotic pressure of the cell, to store metabolic byproduct and end product like glucose, water, etc. In animals, I store waste product and food. While in amoeba, I stored food before digestion. That is some information about me. Thank you. After this, I invite my Pranjali Deepak Kansal on the stage. Hello my dear friends, I am Pranjali Deepak Kansal from class 8F. I am endoplasmic reticulum. I am the most important cell organ in the cell. I am present in plant animals both cell. The organelle is contains various substances is called endoplasmic reticulum. My some functions are there are two functions of it. First one is I am framework capacitor that support the cell, and second one is I am conduct the proteins. And my structure is like a structure. Thank you for listening me carefully. After this, I invite my Vaidehi Apulgadekar on the stage. My name is Vaidehi Apulgadekar and my character name is Plasma Membrane. Hi, I am Plasma Membrane. I am thin, delicate and selectively permeable membrane. I am made up of lipids and proteins. I allow the enter and exit some selectively permeable membranes. I protect against bacteria. I help to the maintain of the shape of the cell. Thank you. After this, I invite Poonam Gajanan Sande on the stage. Good afternoon, friends. My name is Kumari Poonam Gajanan Sande, or my class 8F. My character name is Chloroplast. Hi, I am Chloroplast. I convert solar energy to chemical energy of food. I give different colors to flowers and fruits. Glycoplasts are involved in the synthesis and storage of food like starch, oils and proteins. Thank you. The principal who allow us to present our drama here. I also express vote of thanks towards our girls who presented our drama for us, and all of you who listen our drama carefully. Thanks all of you. Thank you very much. पाटील काही होऊने हिला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवते. Respected teachers and all my dear friends, my name is Saili Ganesh Modu. I am from 8th year. My class teacher name is Hakesh sir. Today I am going to speak about National Science Day. National Science Day is celebrated every year in India on 28 February 1922. To the great enthusiasm, it is celebrated to discovery of common effect by Indian scientists. Sir C.V. Raman was awarded the first Nobel Prize in India on 28 February 1930 instead of science. The first National Science Day is celebrated every year in India on 28 February 1987 for this field of
नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रामन, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, अंतराळ कल्पना चावला या सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट कोणत्या गोष्टी होत असते तर ते म्हणजे विज्ञान. आजच्या आधुनिक युगात तयार होणारे अभियंता, डॉक्टर, शास्त्रज्ञ यांनी विज्ञान तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. विज्ञान तंत्रज्ञानातील नवीन शोधामुळे वेगवेगळी यांत्रिक उपकरणे निर्माण झाली आहेत आणि त्यामुळे माणसाचे जीवन सोपे झाले आहे. मित्रांनो, हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? तर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांना विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना सुचली. भारत देशामध्ये लोकांना विज्ञानाचे महत्त्व कळावे व तरुण पिढीला विज्ञानाकडे प्रेरित करण्यासाठी त्यांनी डॉक्टर सी.व्ही. रामन यांच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन साजरा करण्याचे ठरवले. डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 साली प्रकाश करण्याचा शोध जाहीर केला. हा शोध त्यांनी नेचर या ब्रिटिश नियतकालिकात पाठवला आणि त्यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले व त्यामुळे दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, प्रशिक्षण संस्थेत विज्ञानावर आधारित उपक्रमांचे नियोजन केले जाते. भाषण, नाटक, विज्ञान स्पर्धा यांचे आयोजन करून विज्ञानाची लोकप्रियता वाढवण्यासाठी विशेष बक्षीसही ठेवले जातात. तरुण पिढीला विज्ञानाचे महत्त्व कळावे आणि विज्ञानाबद्दल आवड निर्माण करावी हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. शेवटी एवढेच म्हणेन की प्रत्येक माणसाने विज्ञानाचा वापर जरूर करावा, पण त्याचा अतिवापर करून विज्ञानाच्या हातातील खेळ होऊ नये. आपण प्रत्येक वेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे, तरच विज्ञान दिन साजरा केल्याचे सार्थक होईल. धन्यवाद. तर यानंतर मी वर्ग 8 क मध्ये प्राजक्ता इंगळे हिला मंचावर आमंत्रित करते. Hello everyone, respected principal, teachers and all my dear friends. My name is Prajakta Vishnu Ingre from class F, class teacher Sri Hatesar. Today is 28th February and we are celebrating the National Science Day. We celebrate National Science Day to mark the discovery of Raman effect by the great Indian physicist Sir C.V. Raman. On 28th February 1928, Sir Chandrasekhar Venkata Raman announced his discovery. For his discovery, he was awarded by the Nobel Prize in 1930. He was first Indian and Asian to receive any Nobel Prize in the field of science. The government of India declared that the first National Science Day on 28th February 1987. We celebrate National Science Day to give respect about the importance of science. By celebrating this day as a National Science Day, we show respect to Sir C.V. Raman, and not only Sir C.V. Raman but a lot of great scientists in India have passed away, like Homi J. Baba, A.P.J. Abdul Kalam, Sir Bose, Meghnad Saha, and we should always remember these great scientists forever. Thank you. तर मी वर्ग 8 क मधील सृष्टी निलेश धनवे हिला मंचावर आमंत्रित करते. विज्ञानाने केली प्रगती, विज्ञानाने दिला एक नवा ध्यास, विज्ञानाने केला देशाचा विकास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सृष्टी निलेश धनवे वर्ग 8 क मध्ये शिकते. वर्ग शिक्षक श्री आतिसार. मी तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकावी. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर हे 1987 साली भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. त्यांनी विज्ञानपूरक वातावरण निर्माण व्हावे व नोबेल पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांच्या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. मित्रांनो, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक प्राप्त चंद्रशेखर रमन यांनी विज्ञान क्षेत्रात अनेक शोध लावले. त्यापैकी 28 फेब्रुवारी 1928 रोजी कोलकाता येथे लावलेला विज्ञान प्रवाहाचा शोध विशेष होता. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना 1930 रोजी नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात व शेवट विज्ञानानेच होते. आजच्या युगात विविध डॉक्टर्स व अभियंता यांनी विज्ञान क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली आहे. आज मानव अंतरिक्षात जाऊन पोहोचला आहे ते केवळ विज्ञानामुळे. विज्ञान व तंत्रज्ञानातील विविध यांत्रिक उपकरणामुळे मानवाचे जीवन अगदीच सोपे झाले आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. आपल्या शाळेसाठी अभिमानाची बाब म्हणजे 9 मधील आविष्कार होते. याने निष्काळ अवॉर्ड प्राप्त करून आपल्या विद्यालयाची मान अभिमानाने वर केली आहे. तरी त्याचा सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे. तरी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करते की त्यांनी आविष्कार कुठे याचा सत्कार करावा.
आदरणीय व्यासपीठ, सुरुवातीलाच मी सांगतो की आपल्या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन झालं. मला जाणीव आहे की मी जरी या ठिकाणी सावलीत बसलेलो असलो तरी माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी बंधू भगिनी हे उन्हामध्ये चटका सोसत आणि बसलेले आहेत आणि त्यांची चुळबुळ पाहू मग त्या विद्यार्थी असो किंवा विद्यार्थी असो त्यांची चुळबुळ पाहू मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाशी मी तुमच्या मन मोकळेपणाने तुमच्यासमोर बोलेन. परंतु आज आपले आपसातील सगळे चुळबुळ पाहून आपसातील बोलणं पाहू मी फक्त एवढंच सांगतो की आपण आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहात, शिक्षक आहात, प्राध्यापक आहात आणि प्राचार्य देखील आहेत. मी आपल्यासमोर अनेक वेळा बोललो पण तुमच्या समोर नाही. तुम्हाला सुरुवातीला माझ्याबद्दल सांगण्यात आलं की आपल्या विद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणून आहे. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये अशी चुळबुळ चाललेली, आपसात बोलणं चाललेलं, मग ते शिक्षकाचे एकमेकाचे असो, विद्यार्थी असो, असं मी अनुभवलेलं नाही. मी या प्रसंगी फक्त एवढंच सांगेन की जेव्हा तुम्ही तुमच्यातली ती चुळबुळ बंद कराल आणि संयमाने वागायचं शिकाल, त्याच वेळेस या विज्ञान प्रदर्शनाला अर्थ राहील. आणि अलीकडेच आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केलं आहे, जय जवान जय अनुसंधान, याच्याकडे सगळ्यांनी वाटचाल करावी. आणि तुमचं जेव्हा चूक होईल तेव्हा मला बोलवा, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. धन्यवाद सर. दुःखाचे वादळ सुखाचे फळ, अंधार प्रकाशाने भरलेले जीवन. दुःखाचे वादळ सुखाचे फळ, अंधार प्रकाशाने भरलेले जीवन. देणे आपल्या नवविचारांचे बळ, बोलावते मी मान्यवरांना, करावे त्यांनी मार्गदर्शन. तर मी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री बोंद्रे सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, तसेच आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आमचे गुरुवर्य श्री नानासाहेब पारेकर सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य श्री शेळके सर, उपप्राचार्य श्री ठोंबरे सर, तसेच आमचे मित्र माजी प्राचार्य श्री देशमुख सर, सर्व विज्ञान शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी, सर्वांना सर्वप्रथम राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा. 28 फेब्रुवारीला आपण हा कार्यक्रम घेतला होता, घेणार होतो, तयारी पूर्ण झाली होती, पण काही अपरिहार्य कारणामुळे आपण कार्यक्रम लांबवला. तो कार्यक्रम आज होता. तर 28 फेब्रुवारीलाच का काय करतात किंवा हा कार्यक्रम साजरा करतो याची माहिती सर्वांनी दिलेली आहे, परत सांगत नाही. पण आशियामध्ये सर्वात पहिला विज्ञानमधला जो पुरस्कार मिळालेला आहे, जो प्रतिष्ठेचा मानला जातो नोबेल पुरस्कार, हा डॉक्टर सी.व्ही. रमण यांना मिळाला. कारण त्यांनी जे काम केलं होतं रमण इफेक्टवर, त्या कामाचा त्यांनी प्रबंध तयार केला
आणि तो प्रबंध 28 फेब्रुवारीला त्यांनी त्या काळातलं जे एक विज्ञानाचं प्रतिष्ठित मासिक होतं नेचर नावाचं, त्या नेचरमध्ये त्यांनी हा प्रबंध पाठवला आणि 1930 मध्ये त्यांना हा नोबेल प्राईज किंवा नोबेल पुरस्कार मिळाला. हे फार गौरवाची बाब आहे. पण त्याच्यापूर्वी एका भारतीयाला साहित्यामध्ये 1920 मध्ये एक नोबेल प्राईज मिळालं होतं. तुम्हाला माहित असेल, तुम्ही सांगू शकता का? 1920 मध्ये एका साहित्यिकाला, त्यांनी शांतिनिकेतन नावाची संस्था स्थापन केली होती बेंगालमध्ये, त्यांना मिळालेलं आहे. ठीक आहे, त्यांचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर. ते साहित्य 1920 मध्ये गीतांजली नावाचं मी काव्य लिहिलं होतं, गीतांजली. आणि त्यानंतर मग दुसरे भारतीय आपले डॉक्टर सी व्ही रमन, त्यांनी रमन इफेक्टवर कार्य केलं. सर्वांनी सांगितलं मग अशी बऱ्याच जणांनी की प्रकाशाचे परावर्तन होताना जसं आपण बऱ्याचदा म्हणतो, पण आकाश निळं काय किंवा समुद्राचं पाणी निळं काय, याचं कारण काय, तर रमन इफेक्टमुळे होते. तर अशा प्रकारचा फार महत्त्वाचा शोध त्यांनी लावलेला आहे आणि म्हणून आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. मग काय सांगितलं म्हणून तरी डॉक्टर वसंत गोवारीकर, बरोबर आहे, यांनी आपल्याला विज्ञान दिन साजरा करायचा आहे. कोणाच्या नावाने करायचा आणि केव्हा करायचा? तर बहुतांशी आपल्या भारत देशामध्ये जे कार्यक्रम होतात, जयंत्या किंवा पुण्यतिथीच्या निमित्त कार्यक्रम साजरे होतात. पण यांचा कार्यक्रम कोणत्या, यांची म्हणजे दिन, राष्ट्रीय दिवस केव्हा घ्यायचा? तर ज्या दिवशी यांना हा प्रबंध यांनी पाठवला होता त्या दिवशी निवडला तो दिवस होता 28 फेब्रुवारी. आणि म्हणून डॉक्टर जयंत नारळीकर यांनी सुचवलेल्या दिवसानिमित्त आपण 28 फेब्रुवारीला दरवर्षी हा कार्यक्रम दिन साजरा करतो. सर्वात पहिले हा कार्यक्रम 28 फेब्रुवारी 1987 पासून सुरू झाला आणि तो तेव्हापासून आजपर्यंत आपण आणि यापुढे देखील 28 फेब्रुवारीला आपण हा कार्यक्रम साजरा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेची ओळख केवळ शिक्षण नाहीये, तर उपक्रमशील शाळा आहे आपली. आपले विद्यार्थी अनेक उपक्रमामध्ये भाग घेतात. आज देखील जर बघितलं असेल तर या स्टेजवर रांगोळ्या आहेत, अनेक विद्यार्थी रांगोळ्या काढलेल्या आहेत, सकाळपासून त्याच्या कामात आहेत आणि खरंच खूप चांगल्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. या रांगोळ्या आपल्याला उद्या आणि परवा बघता येतील, आपण बघू शकतो, पण त्याला पाय न लावता, हात न लावता बघायचे, उद्या बघू शकतो आपण. नंतर मगाशी आपल्या प्रमुख पाहुण्यांनी विज्ञान प्रदर्शनीचं उद्घाटन केलं. ती विज्ञान प्रदर्शनी आपल्याला बघता येईल उद्या आणि परवा. अशी स्थिर एकेका वर्गाने यायचं, उद्या आणि परवा आपण बघू शकतो, आपल्या शिक्षकांना सांगून आपण होऊ शकतो. ठीक आहे, तर उद्या परवा ही प्रदर्शनी आपल्यासाठी उघडी आहे. पलीकडे एक सेल्फी पॉईंट आहे, तुम्ही बघितलं असेल, तिथं आपल्या फोटो काढता येईल, पण मोबाईल आणायचा नाही. त्यासाठी आपल्या शिक्षकाकडून मोबाईल त्यांना फोटो काढायला लावायचा. नाहीतर तुम्ही म्हणता सेल्फी पॉईंट आणि मोबाईल आणला. मोबाईल आपल्या शाळेत आपल्याला अलाव नाही आहे, सांगितलेलं नाही आहे. आपल्या वर्ग शिक्षकाकडून आपण काढू शकतो. तर तो सेल्फी पॉईंट तिकडे आहे. म्हणजे जवळपास 80 ते 90 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. म्हणून म्हटलं मी आपली शाळा ही उपक्रमशील शाळा आहे आणि म्हणून या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. खरंच त्यांनी जीव ओतून काम केलेलं आहे. तर दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सरकार एक थीम साजरा करत असतो. या वर्षीची थीम आहे ती थीम आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन. ही यावर्षीची थीम आहे. दरवर्षी वेगवेगळ्या थीम असतात. मगाशी सरांनी सांगितलं जय जवान, जय किसान, जय विज्ञान. आणि आत्ताच आपल्या प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं जय जवान आणि जय अनुसंधान. तर याचा उद्देश काय? 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे हा फार मोठा त्याचा उद्देश आहे. कारण आपण भारतीय विज्ञानामध्ये मागे आहोत. बरेचसे देश आपल्या भारत फार पुढे आहेत. अमेरिका आपल्या 30-40 वर्ष आपल्या पुढे आहे विज्ञानामध्ये आपण मागे आहोत. याचं कारण अनेक कारणं आहेत. पहिली गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि तो दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे हा फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम आपण शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये
संशोधन केंद्रामध्ये आपण साजरा करत असतो, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल आणि संशोधक तयार होतील. भारतामध्ये शिक्षण भरपूर आहे, पण संशोधकाची कमी फार आहे आणि अशी संशोधक निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करत असतो. कसा 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे, तसा 10 नोव्हेंबर हा जागतिक विज्ञान दिवस आहे. त्याला म्हणतो आपण इंटरनॅशनल सायन्स डे. तो आपण आपल्या शाळेत साजरा करत नसतो, पण माहिती असावी म्हणून सांगितलं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपली शाळा नेहमी अग्रेसर असते. आपण देखील भाग घेतला. या सर्वांचं मी या मंचातर्फे मी आपल्या सर्वांनी कौतुक करतो. इतर विद्यार्थ्यांनी देखील त्यात भाग घ्यावा असं मला वाटतं आणि आपले विद्यार्थी भाग घेतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी ज्यांनी भाग घेतला नाही त्यांनी देखील पुढच्या वर्षीमधून थोडंसं आतापासून जर तयारी केली तर आपल्याला भाग घेता येईल, आपण भाग घेऊ शकतो. ते या सगळ्यांचं मी परत एकदा कौतुक करतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की भ्रांतियों से पर्दा उठाया. एक मिनिट अभी भजन है. भ्रांतियों से पर्दा उठाया और सच्चा ज्ञान दिया. भ्रांतियों से पर्दा उठाया और सच्चा ज्ञान दिया. हम घर बैठे दुनिया देख रहे, ये सौभाग्य हमें विज्ञान ने दिया. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्याची होती आतुरता आला आहे तो क्षण. ज्याची होती आतुरता आला आहे तो क्षण. कार्यक्रमाचे सार सांगता आता होईल अध्यक्षीय भाषण. तर मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. मॅडम सावधान. पूर्ण निरीक्षण करत होते विद्यार्थ्यांनी. नंतर मी वर्ग शिक्षकांना सांगणार आहे. ते चेहरे माझ्या नजरेसमोर पूर्ण कोरले आहेत. आता अध्यक्षीय नियमाप्रमाणे एक प्रोटोकॉल आहे. अध्यक्षीय भाषण झालं पाहिजे, तर म्हणजे वेळ झाला तरी पण प्रोटोकॉल प्रमाणे ते करणं आवश्यक आहे. म्हणून थोडक्यामध्ये मी विज्ञान दिनाविषयी मांडणार आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभले आमचं भाग्य, शाळेचं माझंही भाग्य की ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं, ज्यांच्या हाताखाली आम्ही काम केलं, जे आमचे प्राचार्य होते, आज ते माजी प्राचार्य सुद्धा आहेत, असे आपल्या संस्थेचे माननीय उपाध्यक्ष नानासाहेब बाहेकर हे आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. खरोखरच आजचा आपल्या शाळेच्या दृष्टीने, तुमच्या आमच्या दृष्टीने भाग्याचा दिवस आहे. मंचावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य श्री ठोंबरे सर, पर्यवेक्षक श्री गोंद्रे सर, परत माजी प्राचार्य श्री देशमुख सर, सी.व्ही. रमनच्या रूपामध्ये जे विद्यार्थी आहे ते सी.व्ही. रमन. दरवर्षी हा 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर नेमका उद्देश काय या कार्यक्रमाचा? तर हा मेन उद्देश जो आहे तो उद्देश हा आहे की जे संशोधक होऊन गेले त्या संशोधकांच्या कार्याचा आढावा आजच्या विद्यार्थ्यांसमोर, तरुणांसमोर ठेवून देशातलं जे विज्ञान आहे त्या विज्ञानाची निरंतर प्रगती झाली पाहिजे, हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे. देशामध्ये अणुऊर्जेविषयी लोकांच्या मनामध्ये भीती आहे, ती दूर करणे, अणुऊर्जेच्या माध्यमातून देशाचा अथक विकास घडवून आणणे किंवा अणुऊर्जेच्या माध्यमातून देशाचा विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो. म्हणजे देशातल्या तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे, विज्ञानाबद्दल ओढ निर्माण झाली पाहिजे. आणि निश्चितच आमच्या आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये ती ओढ आहे. जेव्हा विज्ञान प्रदर्शनी माननीय पाहुण्यांच्या सोबत मी पाहायला गेलो त्यावेळेला एक लक्षात आलं की अनेक विद्यार्थी या शाळेचे हिरे आहेत. खरं म्हणजे कुठल्याच प्रकारचं मार्गदर्शन त्यांना, थोडंफार मार्गदर्शन मिळालं आहे शिक्षकांचं, तर स्वतःच्या मनाने, स्वतःची कल्पकता वापरून अनेक प्रकारची उपकरणं त्या विद्यार्थ्यांनी तयार केली. खरोखरच अशा विद्यार्थ्यांचं मी विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करतो, कौतुक करतो. मित्रांनो, वेळ खूप झाला.
परंतु विज्ञानाला सोडून चालणार नाही. विज्ञानाची कास धरणारा हा आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी असला पाहिजे आणि तो आहे. थोडीफार चुळबुळ होते तुमची, त्याला कारण आहे काही फार मोठा नाही, थोडा 5 मिनिट वेळ होऊन आला होता. परंतु यानंतर कोणताही कार्यक्रम असो मला थोडासाही हल्लेला विद्यार्थी चालणार नाही आणि जो विद्यार्थी चुळबुळ करेल तो या शाळेत राहणार नाही. ते देखील आजच्या विज्ञान दिनाच्या दिवशी मी तुम्हाला ठामपणे सांगतो. म्हणून कुठलाही कार्यक्रम असो शांतपणे बसला पाहिजे. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, वेळोवेळी मी तुम्हाला सांगत असतो. परंतु थोडीफार आम्ही सुद्धा कुठे कमी पडतो का असा एक विचार माझ्या मनामध्ये आला की हे विद्यार्थी इतके चुळबुळ का करतात. मुख्याध्यापक कुठे कमी पडतात का, पर्यवेक्षक कुठे कमी पडतात का, शिक्षक कुठे कमी पडतात का, ही आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. माननीय पाहुण्यांनी एक खंत व्यक्त केली इथे, मला फार वाईट वेदना होत होत्या. तुम्ही ज्यावेळेला बोलत होते ना त्यावेळेला इथे वेदना एका सेकंदाला वेदना होतात. कारण नानासाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. नानासाहेबांच्या काळामध्ये अध्यापनाचं कार्य आम्ही केलेलं आहे आणि ज्या नानासाहेबांच्या समोर आम्ही एवढे स्ट्रिक्ट विद्यार्थी ठेवत होतो त्याच नानासाहेबांसमोर आज विद्यार्थी बोलत होते. त्याचं दुःख मनातल्या मनात मला त्या ठिकाणी होत होतं. फक्त मला बोलता येत नव्हतं, मंचावरून उठता येत नव्हतं. यापुढे तिची विद्यार्थी मित्रांना सांगतो की असं वर्तन आज आपले नानासाहेब आपले पालक आहेत त्यांच्यासमोर झालं ठीक आहे, पण बाहेरचा पाहुणा जर कोणी आला आणि असं वर्तन तुम्ही चळवळ केली तर ते म्हणजे अरे आदर्श विद्यालयाच्या शिस्तीच्या नावाने फार मोठी आम्ही ऐकतोय विद्यालयाबद्दल, या विद्यार्थ्यांबद्दल, या शिक्षकांबद्दल, आणि हे विद्यार्थी तर काढून नाही का. म्हणून थोडं शांतता ठेवली. तर विज्ञान दिनाचं महत्व अनेक वक्त्यांनी आपल्यासमोर सांगितलं. माननीय नानासाहेबांचं भाषण ऐकण्यासारखं असतं. त्यांनी मला आज आश्वासन दिलं, तुम्हाला दिलं की ते एकदा तुमच्याशी मोकळेपणाने शांत वातावरणामध्ये येणार आहेत आणि मी नानासाहेबांची परवानगी घेऊन नानासाहेब तुम्हाला एकदा विद्यार्थ्यांसमोर आमच्या बोलावं लागणार आहे, आम्ही तुम्हाला बोलावणार आहोत. एवढं बोलून मी माझे लांबल्याचे 2 शब्द संपवतो. जय विज्ञान, जय श्रीराम. केले आम्हा मार्गदर्शन, दिला आमच्या विनंतीला प्रतिसाद. केले आम्हा मार्गदर्शन, दिला आमच्या विनंतीला प्रतिसाद. असेच सहकार्य दरवेळी लाभो. तुमच्या सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. तुम्हा सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. तर मी वर्ग 8 क मधील कीर्ती बहागीला आभार प्रकटनासाठी मंचावर आमंत्रित करते. आपल्या माणसांचे आभार आपणच नुसतात मागायचे. आपल्या माणसांचे आभार आपणच नुसतात मागायचे. जिव्हाळ्याचे भाव त्यांचे फक्त असतात जपायचे. अशा सोहळ्यातून जपायची असतात नाती. अशा सोहळ्यातून जपायची असतात नाती. हृदयात असतात साठवायची आठवणीची मोठी. सूरशब्दांच्या ओठी आले की सप्तस्वरांच्या ओठी. सूरशब्दांच्या ओठी आले की सप्तस्वरांच्या ओठी. कुठूनच होड्या कुणाने काढल्या अशा या रेशमा गाठी. मी कुमारी कीर्ती विश्वास आपल्या समोर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यास उभी आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य माननीय श्री शेळके सर हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले हे आपले भाग्य. त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ आम्हाला देऊन अध्यक्षस्थान स्वीकारले व अनमोल असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय श्री नानासाहेब पायकर सर, तसेच माजी प्राचार्य आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले व त्यांनी आपणास मार्गदर्शन केले म्हणून मी त्यांचे देखील आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला त्यांनी प्रमुख उपस्थिती दिली असे माननीय श्री आपल्या शाळेचे उपप्राचार्य माननीय श्री ठोंबरे सर यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केले म्हणून मी त्यांचे देखील आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री कोंद्रे सर यांनी देखील आपल्याला चांगले मार्गदर्शन केले म्हणून मी त्यांचे देखील आभार मानते. तसेच आपल्या शाळेचे माजी प्राचार्य माननीय श्री देशमुख सर यांचे देखील मी आभार मानते. तसेच आजचा हा विज्ञान दिवस पार पाडण्यासाठी ज्या विज्ञान शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली अशा या सर्व विज्ञान शिक्षकांचे मी देखील मनापासून आभार मानते. तसेच आपल्या शाळेतील कला शिक्षक श्री गणेश अंबरे सर यांनी फलकलेखन केले म्हणून मी त्यांचे देखील आभार मानते. तसेच कार्यक्रमाची माहिती युट्यूबवर देणारे श्री पवार सर यांचे देखील मी आभार मानते. तसेच आपल्या सर्व शिक्षकांचे देखील मी आभार मानते. तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी हातभार लावलेल्या सर्वांचे मी आभार मानते. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी तसेच डॉक्टर सी व्ही रमण यांच्या वेळेत आलेला वर्ग 8 मधील विद्यार्थी ध्रुव
त्याचे देखील मी आभार मानते. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आजचा हा कार्यक्रम शांतपणे ऐकला म्हणून मी त्यांचे देखील आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.